ओम भगवते वासुदेवाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। संत तुकाराम महाराजांचे जे गाथा आहे त्या गाथ्यामधील 1883 नंबरचा अभंग आहे। त्या अभंगाचं जे निरूपण आहे ते निरूपण खूप सुंदर आहे, ऐकण्यासारखं आहे आणि खूप त्याच्यामध्ये गुह्य अर्थ असा भरलेला आहे। मी संतांच्या कृपेने हे थोडंसं मराठीतच वाचून दाखवतो। तर ईश्वराविषयी सांगितलेलं आहे की ईश्वर कसा आहे आणि ते 2-3 अध्यायाच्या अभंगाच्यामधून त्याने सिद्ध करून दिलं। तर तो कसा सांगितलेला आहे आणि हे निरूपण खूप सुंदर आहे। देव अमर्यादित आहे, देव अमर्यादित आहे, तो सर्वत्र विश्वाला व्यापून उरलेला आहे। देव अमर्यादित आहे आणि तो संपूर्ण विश्वाला व्यापून उरलेला आहे। देव स्वतः करता आहे, मिथ्या माया त्याने निर्माण केली आहे। देव हा विश्वाचा करता आहे आणि त्यानं मिथ्या माया त्यानंच निर्माण केली आहे आणि आम्हाला त्या मायामध्ये गुंतवला आहे। देव हा लोचट आहे, एकदा भक्त सेवा करू लागला तर तीच सवय भक्ताच्या हृदयामध्ये स्थिर होते। भक्त एकदा तिची सेवा करायला लागला की ती सेवाच त्याला करूशी वाटतं, अशी त्या भक्ताच्या हृदयामध्ये स्थिरता होते। देव हा भोळा बाबडा आहे, जो देवावरती दृढ श्रद्धा ठेवतो त्याची सर्व कामे तो करतो। तुकाराम महाराज म्हणतात असा देव आम्हाला नको, त्याची वेळ लावून तो संसारातील असा देव उपासा। तुकाराम महाराज म्हणतात असा देव आम्हाला नको। देव हा भोळा बाबडा आहे, तो जो देवावरती दृढ श्रद्धा ठेवतो त्याची सर्व कामे तो करतो। देव भक्ताची सर्व कामे करतो। तुकाराम महाराज म्हणतात असा देव आम्हाला नको, त्याची वेळ लावून तो संसारातील आसक्ती नाहीशी करतो। देव हा निराधार आहे, त्याला कोणतेच मूळ नाही, तो परदेशी वाटतो। देवास कोणते कुळ नाही, कारण तो कोणाशी सोयरीक करतो। तुकाराम महाराज देव हा विश्वाची उत्पत्ती, स्थिती व लय यांचे लचांड लावून घेणार आहे, भक्ताकडून सेवा घेतो, अहंकार निर्माण करून फसवतो आणि आपला काही संबंध नाही असे दाखवतो। असे तुकाराम महाराजांनी 1883 आणि 1884 अभंगामध्ये निरूपण केलं आणि ते किती सुंदर आहे आणि किती त्या संपूर्ण ग्रंथाचा सार सांगण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे। तर जो आपण प्रत्येक दिवस मनुष्य ईश्वराविषयी, ईश्वर कसा आहे, कुठं आहे, कसा काय करतो, काय नाही, कसा व्यापक आहेत, तर ते ईश्वराचे सवयी काय आहेत आणि त्याला कोणत्या सवयी आवडतात, म्हणजे कोणत्या गोष्टी आवडतात, अशा प्रकारे त्याचं थोडक्यात निरूपण भगवान संत तुकाराम महाराजांनी केलं 1883 आणि 84 अभंगामध्ये। आपण असं छोटं थोडं निरूपण ऐकत जाऊ इथून पुढे। जय हरी, जय हरी।